माझं नाव हेमांगी हरीश वरळीकर. मी शिवसेना पक्षाची नगरसेविका आहे. माझा विभाग 188 वरळी कोळीवाडा हा परिसर आहे. वरळी कोळीवाडा, आदर्श नगर, जनता कॉलनी, गोल्फा देवी, पोलीस कॅम्प हा संपूर्ण माझा विभाग आहे. 2012 साली मी निवडून आली नगरसेविका म्हणून. त्याच्यानंतर जी रिपेअर वर्क जी होती, त्यांचा नगरसेवक म्हणून फक्त आम्ही रिपेअर वर्क करू शकतो. त्या विभागाची जी रिपेअर वर्क होती ती करण्याचा मी प्रयत्न केला. त्याच्यानंतर प्रामुख्याने आमच्या विभागात सिवर लाईन नव्हती. वरळी कोळीवाड्यात ती सिवर लाईन प्रपोज केली मी. आमच्या विभागात एक महानगरपालिकेची शाळा आहे. त्या शाळेची बरीच दुरावस्था होती. त्यामुळे ते शाळा रिपेअर करण्याचा प्रस्तावही दिला. तो आता पास होईल, म्हणजे ऑलमोस्ट पास होत आला आहे. त्याच्यानंतर आमच्या विभागात एक महानगरपालिकेचं उद्यान आहे, बाबासाहेब वरळीकर उद्यान आहे. त्या उद्यानामध्ये सुद्धा बरीचशी दुरावस्था होती. जवळजवळ म्हणजे खेळणी मोडलेली. त्या उद्यानाचं पुन्हा अगदी नवीन उद्यान करण्यात यावं म्हणून मी प्रस्ताव दिलेला आहे. आणि तोही प्रस्ताव म्हणजे मार्गस्थ आहे. आणि तोही टेंडरिंगच्या ह्याच्यात आहे. तो टेंडर झाला की तोही मार्गी लागेल आणि आमच्याकडे एक चांगलं उद्यान होईल महानगरपालिकेचं. त्याच्यानंतर आमचे रोड्स जे बरेचसे खराब आहेत, त्या रोड्सचाही मी प्रस्ताव दिलेला आहे. आणि पाण्यासाठी बरेचसा प्रॉब्लेम होतो आमच्याकडे. त्या पाण्यासाठी सुद्धा मी प्रस्ताव दिलेला आहे. पाणी व्यवस्थित यावं, नागरिकांना व्यवस्थित पाणी मिळावं त्याच्यासाठी. आता पुढच्या येणाऱ्या 1 वर्षामध्ये मी जे प्रस्ताव दिलेले आहेत ते फक्त व्यवस्थित कार्यान्वित होतात की नाही ते मला बघायचं आहे. कारण आता पुढचा एक आमच्याकडे शेवटचं वर्ष आहे की ज्याच्यात आम्ही मॅक्झिमम काम करू शकतो. त्यामुळे हे जे मी प्रस्ताव दिलेले आहेत ते आता शेवटच्या टप्प्यावर आहे आणि ते व्यवस्थित मार्गी लागण्याकरता मी प्रयत्न